नमस्कार. नमस्कार मॅडम, तुमचं वैष्णवी हिबिस्कस नर्सरीमध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो. वेलकम. धन्यवाद मॅडम. तुम्ही काका या नर्सरीची कधीपासून सुरुवात केली आहे? मी नर्सरी 2003मध्ये सुरू केली. हां 2003मध्ये सुरुवातीला माझ्याकडे फक्त 10 ते 12 कलर होते हां हां. आणि हे सर्व कलर मी अमेरिकन व्हरायटीज होत्या. या सर्व अच्छा. मी सुरुवातीला बेळगाव येथील एका नर्सरीतून या व्हरायटीज मागवल्या होत्या. हां सुरुवातीला मला एक व्हरायटी पडली 1200, 1500, 1800 रुपीज या दराने पडली. हां मी स्वतः त्या नर्सरीमध्ये आणण्यासाठी गेलो होतो हां आणि त्या व्हरायटीज मी जतन केल्या. हां. त्यानंतर मी 2008-9पर्यंत त्याच व्हरायटी ग्राफ्टिंग करून विकत राहिलो. अच्छा. तुम्हाला म्हणजे नर्सरीची कल्पना कशी आली तुमच्या मनात की आपण नर्सरी चालू करायची? एवढे असं सगळं तुम्ही स्टार्टअप कसं चालू केलं तुमचं? मी 1994मध्ये ज्यावेळी डिप्लोमा सुटल्यानंतर गोडवा नावाचं एक प्रकाशन होतं अच्छा. मासिक. त्याच्यामध्ये अशीच एका नर्सरीची जाहिरात आली होती. हां. त्याच्यामध्ये हिबिस्कस व्हरायटींबद्दल खूप काही लेख होते अच्छा. आणि त्यातील काही व्हरायटीज मला आवडल्या हां आणि खाली त्या नर्सरीचं नाव आणि नंबर दिलेला होता. मी त्यांना ओके. कॉन्टॅक्ट केला. हां त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेतील हिडन व्हॅली हिबिस्कस नर्सरी हां. कॅलिफोर्निया येथून व्हरायटीज आणलेल्या आहेत आणि अच्छा. त्या रेअर व्हरायटीज आहेत. हां. तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही समक्ष येऊन तुम्हाला जे कलर हवे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. अच्छा. मग मी 2003ला त्यांच्याकडनं 10 ते 12 कलर मिळवले अच्छा, आणि माझ्याकडे त्यांचे प्लांटेशन. हां म्हणजे सुरुवातीला आधी तुम्ही 10 ते 12 आणले आणि त्याच्यानंतर तुम्ही हो. स्टार्टअप केलं तेव्हापासून. Yes, yes, मग तुमचं yes. नंतर वाढत कसं गेलं सगळं हे झाडांचं एवढं? नंतर मी पूर्वी नर्सरीतच काम करत असल्यामुळे मला ग्राफ्टिंगची आयडिया होती. हां. मी कशी करायची हां. याची मला आयडिया होती. हं. मग मी सुरुवातीला 1000 हं. दरवर्षी 1000 ते 2000 या दरम्यान मी कलम केले अच्छा. आणि त्याचा जे सक्सेस रेशो आहे तो 50 ते 60% होता हां आणि लॉसेस खूप होत होते. परंतु तरी मी न डगमगता जे काय व्हरायटीज जिवंत राहिल्या त्या मी विकत राहिलो. हां लॉसेस होणार होते पण मग तुम्हाला माहित होतं भविष्यात आपल्याला प्रॉफिट हो. भेटणार आहे त्यामुळे तुम्ही चालू ठेवलं चालू तुमचं ठेवलं. सगळं. हां कारण माझं एक स्वप्न होतं की या व्हरायटीज ज्या 10-12 आहेत हां त्या व्हरायटींपासून मी 100 ते 150 व्हरायटी तयार करू शकतो, नवीन व्हरायटी. हां हां ते माझं स्वप्न होतं. परंतु सुरुवातीच्या काळात मला ती आयडिया नसल्यामुळे हां क्रॉसिंग कसं करायचं, हां पॉलिनेशन कसं करायचं, हां कोणत्या महिन्यामध्ये करायचं, म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये करायचं ही आयडिया नव्हती. म्हणून मी ते 10-12 ते कलर हां 8-9 पर्यंत विकत राहिलो हां आणि काय त्यातून मला थोडासा प्रॉफिटही येत गेला. हां परंतु त्यावेळेला जे मीडिया म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियावर. सोशल मीडिया नव्हतं. हां त्याच्यामुळं मोबाईलच्या माध्यमातूनच मी कस्टमर शोधत राहिलो हां हां आणि जे काही कस्टमर भेटतील त्यांना मी झाडं विकत राहिलो. हां सुरुवातीला म्हणजे तुमचे कस्टमर कमी होते पण नंतर एकदा तुम्हाला जसं जसं म्हणजे माहिती होत गेलं तसे कस्टमर पण तुमचे वाढत गेले तसे. हो हो. हां हां. मग तुम्ही अजून काय सांगू शकता तुमच्या नर्सरीबद्दल? मी 2009 नंतर 2009 पर्यंत 10 ते 12 कलर होते माझ्याकडे. हां हां त्यानंतर असंच फेसबुक 2009ला फेसबुक माझ्या माहितीप्रमाणे चालू झाले. हां तर मी फेसबुकचा ग्राहक हा 2009 पासून आहे. फेसबुकला त्यावेळेला मला 9 ते 11 या दरम्यान मला फेसबुकला 5000 रिक्वेस्ट मी ॲक्सेप्ट केल्या. बापरे. त्याच्यामध्ये फॉरेनर जे होते ते 2-2.5 हजार होते, इंडियन होते 2-2.5 हजार. अच्छा. त्याच्यामध्ये तैवानची एक लेडीज होती अनिला ली नावाची. अच्छा. ती हिबिस्कस स्पेशलिस्ट इन वर्ल्ड. हां जशी अमेरिकेमध्ये एक नर्सरी आहे हिडन व्हॅली हिबिस्कस नर्सरी हां हां कॅलिफोर्नियामध्ये आहे, तशीच ती तैवानमध्ये एक नर्सरी आहे. हां. मग त्या नर्सरीशी मी मेसेंजरच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट केला, म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत फक्त मोबाईलवर कॉन्टॅक्ट केला? मोबाईलवर. हो. अच्छा. परंतु 2009 नंतर हे फेसबुक आणि मेसेंजर चालू झालं. हां मेसेंजरच्या माध्यमातून मी त्या मॅडमशी कॉन्टॅक्ट केला हां आणि त्या मॅडमनी पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि तुम्हाला काय अरे वा. इंग्लिशमध्ये हां म्हणजे इंग्लिशमध्ये इकडनं इंग्लिशमध्ये टाईप करायचं, तिकडनं ते हां रिस्पॉन्स ट्रान्सलेट देणार करायचे त्यांचा. हां आणि त्यांना ते समजायचं का यांना काय हवं आहे. हां हां मग त्यांच्याकडनं मी सुरुवातीला 2013मध्ये 50 व्हरायटीज मिळवल्या तैवानच्या. हां. तर त्या तैवानच्या फक्त व्हरायटीज एका कॉन्टॅक्टवर का असं? एका कॉन्टॅक्टवर अच्छा. आणि बिंदास डेअरिंग केली. हं. पैसे पेपल नावाचं जे ॲप आहे याचं फोनपे म्हणजे पैसे ट्रान्सफर करण्याचं. हां हां तर पेपलमध्ये अशी सुविधा आहे की आपण इंडियन रुपीजमध्ये पैसे ट्रान्सफर केले की त्यांच्याकडे ते त्यांच्या तैवान डॉलरमध्ये ते पैसे ट्रान्सफर होतात. हां मी सुरुवातीला काहीतरी साधारण $300 ते $400 काहीतरी, आता एक्झॅक्ट आकडा मला माहीत नाही. हां तर त्यांना ट्रान्सफर केली आणि मला 50 व्हरायटीज मिळाल्या. हां
मग एक कटिंग मला त्यावेळेला $12, $15, $18 अशा रेटला मला त्या व्हरायटीज मिळाल्या. हा मी ते पैसे सोडून दिले होते की बुवा आपल्या एक्साईज डिपार्टमेंट आपल्याकडे त्या कटिंग येऊन देणार नाही. वेस्ट बेंगालला कलकत्त्यावरती त्या चेक होतील हा आणि ते स्क्रॅपमध्ये टाकतील. पण तसं काही प्रकार न घडता त्या व्हरायटीज मला भेटल्या. हम्म. त्यानंतर 2003ला मी ते मदर प्लॅन म्हणून वाढवले हो आणि आज माझ्याकडे साधारणतः 150 ते 200 प्रकार आहेत. अच्छा हे सर्व प्रकारचे आता तुम्ही बघता एकदम हेल्दी प्लांट आहे, हा रोगमुक्त प्लांट आहे. हा हे असे कलर्स आहेत वेगवेगळे. अच्छा ह्या अच्छा अशा व्हरायटीज मी डेव्हलप केलेल्या आहेत. खूपच भारी आहे तुमचे सगळे. आणि त्यातील काही कलर, आता हा कलर हे कटिंग मी तैवानहून आलेलं आहे. मला अच्छा व्हरायटीचं नाव माहित नाही कारण त्यांची नाव खूप मोठे मोठे आहेत. हा हा आपण यांना नंबर दिलेले. ही तैवानची व्हरायटी आहे. हा हा सगळेच कलर खूप भारी तुमचे, हो. एक नंबर आहे पण दिसायला पण. मग तुम्हाला कस्टमर कडून काय रिस्पॉन्स येतो? कस्टमर कडून न भूतो न भविष्यती आता असा जबरदस्त रिस्पॉन्स आहे. हो हो कारण ह्या व्हरायटीज फक्त आपल्याकडे आहेत. ओके आणि काही व्हरायटीज आता समजा ही व्हरायटी आहे, ही अमेरिकन आहे, पण ही हा. स्वतः मी क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे क्रॉस ब्रीडिंग करून मी स्वतः व्हरायटी डेव्हलप केली आहे. अच्छा हा जो कलर डेव्हलप झालेला आहे क्रॉस ब्रीडिंग केल्यानंतर नवीन व्हरायटी डेव्हलप झाली आहे. हम्म. ही व्हरायटी Quality तर- आपली आहे. क्वालिटी ही व्हरायटी हो हो क्वालिटी एक नंबर आहे तुमची. हा. आणि दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे तुमचे सगळेच प्लॅन. तर काका तुम्ही बोलले अमेरिकन आणि तैवानचं, तर यामध्ये डिफरन्स काय आहे अमेरिकन आणि तैवानचे प्लांट मध्ये? अमेरिकन व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आहे, हा. त्याचं फुल कमीत कमी 8 इंच असतं. हा हे बघा, हे अमेरिकन कलर आहे. हा हा ही अमेरिकन व्हरायटी. आणि आणि तैवानचं? याची पानाची जी साईज आहे ना, पानाची साईज जी पंजा इतकी, हाताचा जो पंजा आहे ना, हा हा त्या पंजा इतकी साईज असते. बरं ठीक आहे, तसं तुम्ही तर तुम्हाला आम्हाला मी- नंतर सांगा हो, ते. चालेल चालेल चालेल. हा हा फक्त त्याच्यानंतर या जे फ्लावरचं तैवानचं जे फुल आहे ते 5 इंचापासून सुरू होतं. अच्छा आणि त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर मध्ये शेड असतात, जास्त ब्ल्यू कलरचे शेड्स असतात, ब्ल्यू आणि व्हाईट. हो आणि अमेरिकन जे कलर आहेत त्याच्यामध्ये येलो आणि रेड, हा हा त्याच्यानंतर ब्ल्यू, पण ओके. येलोचं डिझाइन त्यात जास्त असते. हे येलोचे डिझाईन असले अमेरिकन. हा असे फ्लावर्स कलर पण. अमेरिकन आहे. हा अमेरिकन, हा हा अमेरिकन, हा तो अमेरिकन, अच्छा हे तैवान. म्हणजे अमेरिकन तुमच्याकडे प्लॅन जास्त आहे? हो, अमेरिकन पण आहे, तैवान पण आहे. अच्छा तैवान पण आहे का? आणि तैवानच्या फुलाची साईज ही बारीक असते, पानाची साईज हा हा पानाची का? पानाची साईज बारीक असते. अच्छा आणि अमेरिकनच्या पानाची साईज पंजा इतकी असते. ओके. आणि अमेरिकनचे फुलं 2 दिवस फ्रेश असतात. हम्म. तैवानचं फुले एकच दिवस टिकतं आणि फुलाची साईज बारीक असते. मग तुम्ही आपलं हे प्लॅनचं कसं मग कस्टमर पर्यंत कसं पोहोचतात मग? कस्टमर पर्यंत आपलं फेसबुकवरती वैष्णवी हिबिस्कस नर्सरी नावाने अकाउंट आहे, हा पब्लिक अकाउंट आहे. त्याच्यामुळे पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये हा. कोणीही आपलं अकाउंट बघू शकतं. म्हणजे त्याच्यावरून कोणी पण कॉन्टॅक्ट कोणी केलं पण तुम्ही त्यावर कसं पण contact त्यांना करतं. म्हणजे? मेसेंजरद्वारे मला कॉन्टॅक्ट करतात. अच्छा काही लोक फेसबुकद्वारे, कारण फेसबुकवर आपलं मोबाईल नंबर टाकलेले आहेत. हा हा काही लोक आपल्याला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करतात. हम्म. काही लोक आपल्याला फेसबुकद्वारे मेसेंजरद्वारे कॉन्टॅक्ट करतात. अच्छा असं आहे. ओके. काका तुमची नर्सरी एकदम व्यवस्थित दिसते आणि एकदम छान तुम्ही ठेवलेली आहे, हम्म. तर या मागचं कारण काय? मॅडम, मी माझ्या रोपांना म्हणजे मदर प्लॅनला मी जास्तीत जास्त गांडूळ खत देत असतो. हा आणि गांडूळ तुम्ही हे खत गांडूळ खत कुठून आणता मग? गांडूळ खत किंवा कुजलेलं शेणखत मिळवतो मी. अच्छा आणि गांडूळ खत मी स्वतः विकत घेतो. हा. इथून एक 10 किलोमीटर अंतरावर माझे एक मित्र आहेत, ग्रामसेवक. त्यांनी स्वतः गांडूळ खत डेव्हलप केलेलं आहे. हम्म. आणि त्यांच्याकडनं मी 8 रुपये किलो प्रमाणे गांडूळ खत घेतो. हा आणि माझ्या सर्व मदर प्लांटला हम्म. तसेच मी बनवलेल्या क्वांटिटीमध्ये बनवलेल्या रोपांना हा मी गांडूळ खत देत असतो. अच्छा तर ह्या मोठ्या बॅग ज्या आहेत, मोठ्या बॅग किंवा जमिनीतल्या झाडांना मी साधारणतः 1 किलो एका झाडाला गांडूळ खत देतो मी. अच्छा 1 किलो एका झाडाला. आणि छोट्या साईजची जी झाडं आहेत त्यांना साधारणतः 50 ग्रॅम मी मातीमध्ये मिक्स करून देतो. अच्छा आणि त्याबरोबर मी झाडांना, सगळ्यात महत्त्वाचं आहे, ह्या झाडांचं एक वैशिष्ट्य आहे, ह्या झाडांचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यावर मिलीबगचा खूप अटॅक असतो. मग त्याचा बंदोबस्त जर केला तर भरपूर फुलं येतात आणि फुलांची साईज पण चांगली मिळते. त्यासाठी मी माझ्या नर्सरीमध्ये वर्षानुवर्ष SL 525 नावाचं इन्सेक्टिसाईड वापरतो. तसेच त्यामध्ये 22 नावाचं बुरशीनाशक पण मिक्स करतो. या अच्छा. व्यतिरिक्त मी कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरत नाही. या 2 बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा एकदम रामबाण उपाय आहे. त्याच्यामुळे झाडं एकदम हेल्दी वाढतात. अच्छा. काका तुमची झाडे कुठे कुठे जाता, म्हणजे सिटीत कोणत्या कोणत्या जातात असं?
मी माझी जी झाडं आहेत ना, जिथं ब्ल्यू डॉट आणि DTDC कुरिअर सर्व्हिस आहे, हा हा. अशा शहरांमध्ये मी झाडं पाठवतो आणि अशा शहरातील मी ऑर्डर घेत असतो. आतापर्यंत तुम्ही कोणत्या सिटीमध्ये पाठवले? मी आतापर्यंत Example- ईशान्य भारतामध्ये हा. आसाम, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, कोहिमा अच्छा. हे ईशान्येकडचे राज्य आहे. खूप हौशी लोक आहेत ते, त्यांना झाडांची खूप आवड आहे. हा हा. या राज्यांमध्ये मी जास्तीत जास्त झाडं विक्री केलेली आहेत. ओके. तसेच साऊथ इंडियन जे स्टेट आहेत त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळा आणि गोवा या राज्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणावर मी रोपे विक्री केलेली अच्छा, म्हणजे आहेत. तुम्ही इथे आसपास जवळ न पाठवता म्हणजे बाहेर पण तुमचे लांब लांब ठिकाणी हो. खूप जाता असेल. दुसऱ्या राज्यांमध्ये जास्तीत जास्त माझे रोपं विक्री केली जातात, हा हा. कारण तिकडच्या लोकांना खूप आवड आहे या झाडांची. अरे वा, भारी. त्याच्यामुळे मी तिकडं त्या रोपांचं जास्तीत जास्त मार्केटिंग करतो. अच्छा. तर काका, तुम्हाला या नर्सरी चालू करण्यासाठी, नंतर नर्सरी एवढी चालू तुम्ही आता एवढी भारी केलेली, तर त्यामध्ये तुम्हाला सहकार्य कोणी कोणी केलेलं आहे? माझ्या पत्नीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडांची खूप आवड असल्यामुळे हा हा तिनं मला सांगितलं की कोणत्याही हालतमध्ये तुम्ही नर्सरी ओपन करा. हा आणि त्यावेळेला माझी मुलं लहान होती, मुलगा आणि मुलगी, हा. आणि पत्नीला आवड असल्यामुळं पत्नीची इच्छे खातर मी नर्सरी चालू केली. ओके. आणि मग 2003ला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 व्हरायटीज मिळवल्या. 2014ला तैवानच्या 50 व्हरायटीज मिळवल्या. हा. त्यानंतर 2015-16ला माझी मुलगी मोठी झाली, तिने हा. BSc ॲग्री केलं, तिलाही आवड निर्माण झाली. अच्छा, म्हणजे आणि त्या मग आम्ही पण तुम्हाला, सर्वच या क्षेत्रामध्ये उतरलो. अच्छा, त्या पण तुम्हाला म्हणजे हेल्प करत होत्या का मग ते पण सगळ्या help बाबतीत? करत होते. हो. ओके. आणि अजून तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे मग घरामध्ये आता माझा सध्या? मुलगा, मुलगी आणि पत्नी. अच्छा, मग तुमचा मुलगा आता सध्या काय करतो? सध्या माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे. सध्या तो नाशिक येथे जॉब करतो. त्यांना पण आवड आहे का? त्यांना पण आवड आहे, परंतु त्याचं क्षेत्र बदलल्यामुळे आणि त्याला जॉब भेटल्यामुळे तो आता जॉब करतो तिथे. हो, ते तर आहेच. तिकडे तुमची झाडं एवढ्या लांब तुमचे पोहोचतात कशी? तुम्ही त्यांची एकदम म्हणजे पॅकिंग कशी करता ते सांगू शकता का तुम्ही? आपलं मॅडम, जे जास्वंदाच्या झाडांचं जे पॅकिंग आहे हा. ते इंडियामध्ये सगळ्यात डिफरंट पॅकिंग बनवलेलं आहे. डिफरंट म्हणजे कसं ते? म्हणजे आपण 4 इंच PVC पाईप वापरतो, हा आणि PVC पाईपमध्ये 1.5 फूट लांबीच्या PVC पाईपमध्ये आणि 4 इंच रुंदीच्या पाईपमध्ये हा. साधारणतः 10 झाडं बसतात. PVC पाईप मध्ये काहीच होत नाही का त्या काहीच होत झाडांना? नाही. आणि मग लॉंग रूटला विमानामध्ये ते कसं आपले झाडं जातात विमानानं, मुंबईहून विमानाने झाडे जातात. अच्छा. परंतु लगेच समजा झाडांवरती जरी PVC पाईपवर लगेच पडलं हा. तरी आपले झाडं खराब होत नाही PVC पाईप असल्यामुळे. अच्छा. आणि आतमध्ये आपण झाडांभोवती मॉस लावतो, हा. मॉस. आणि ते ओलं केलेलं मॉस असतं. हा. ते मॉस असं का एकदा ओलं केलं की 10 दिवस ते ओलंच राहतं. अच्छा. मग आपल्या झाडांच्या मुळांभोवती ते मॉस लावल्यामुळे काय होतं, 10 दिवस जरी लागले हा. तरी आपले झाडं समोरच्या कस्टमरला एकदम फ्रेश आणि हेल्दी भेटतात. अच्छा, म्हणजे 10 ते 15 दिवस तुमची झाडं एकदम. पण 10 दिवस लागतात. 10 10 दिवस दिवसाच्या ना? जास्त नाही, पण 10 दिवस लागतात. 10 दिवसात एकदम फ्रेश झाडं भेटतात. अच्छा, 10 customer ला. दिवसाच्या आत तशी तुमचे झाड पोहोचून हो. जातात तिथे जास्त लांब असेल तर. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण इंडियामधून हा. आसाम, त्रिपुरा, मेघालय, कोहिमा, हम्म. आंध्र, तामिळनाडू, केरळा, कर्नाटका, हा. गोवा, इकडे हिमाचल प्रदेश, झारखंड, वेस्ट बेंगाल, उडीसा, हम्म. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हम्म. या सर्व भागातून आपला कस्टमर आपल्याशी जोडलेला आहे. अच्छा. आणि आपली एक सर्व्हिसचं वैशिष्ट्य आहे की आपले प्रवासामध्ये झाडं जरी डॅमेज झाले हा. तरीही आपण विदाऊट एनी चार्जेस रिप्लेसमेंट देतो. अरे वा, खूपच भारी मग तुमची नर्सरी फक्त आपण कुरिअरचे चार्जेस घेतो, हा हा आणि प्लॅन्सचा कोणताही चार्ज न घेता आपण परत झाडं रिप्लेस करतो. हा. म्हणजे त्यामुळे तुम्हाला, कस्टमर माझ्याशी पूर्ण इंडियामधून जोडलेला आहे. हा, म्हणजे तुम्हाला समजा लॉस जरी झाला, झाडांना तिकडे काही झालं, लॉस झाला तरी चालेल, हो. पण तुम्ही कस्टमर सोबत काही नाइंसाफी होऊन देत नाही हो, काही हो, हो. तसं. कस्टमरशी आपलं नातं आपण तसं जोडलेलं आहे. हा हा त्याच्यानंतर आपण काय करतो, कस्टमरला झाड पॅकिंग भेटल्यानंतर पॅकिंग ओपन कसं करायचं, हम्म. त्याच्यानंतर पॅकिंग ओपन केल्यानंतर पूर्वतयारी म्हणून आपण त्यांना अगोदरच फोन करून सांगतो की तुम्ही पॉट कसं भरायचं, हा हा पॉटमध्ये झाड ठेवायचं कधी, म्हणजे हा. अर्ध पॉट भरायचं, अर्ध्या पॉट नंतर मध्यभागी झाड ठेवायचं. अच्छा. त्याच्यानंतर झाडाच्या चौबाजूनी वर्मी कंपोस्ट आणि मातीचं मिश्रण व्यवस्थित दाबायचं. अच्छा. दाबल्यानंतर त्याला लगेच पाणी द्यायचं. असं सर्व गोष्टी मी कस्टमरला व्यवस्थित इतमोत माहिती देत असतो. हा हा आणि त्याच्यानंतर कस्टमरला परत इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइडचा स्प्रे कसा करायचा, हा किती दिवसांनी करायचा, कोणतं पेस्टिसाइड वापरायचं, कोणतं इन्सेक्टिसाइड वापरायचं, हे अच्छा. सर्व डिटेल्स माहिती मी कस्टमरला देत असतो. हो. अच्छा अच्छा. आणि कोणत्या कंपनीचं वापरायचं ते देखील मी त्यांना
स्क्रीनशॉट काढतो आणि त्यांना पाठवतो की तुम्ही याच कंपनीचं औषध वापरा, की जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही आणि तुम्हाला हा. रिझल्ट भेटेल. अरे वा, असं खूपच आहे. छान आहे. तुम्ही कस्टमरची पण खूप काळजी हो. घेता, नर्सरीची पण खूप काळजी घेता. Yes, मला yes, इथे yes. मला इथे नर्सरीमध्ये आल्यावर खूपच छान वाटलं. तुमची नर्सरी मी एवढी भारी नर्सरी कुठेच बघितली नसेल तुमच्या नर्सरी धन्यवाद सारखी. धन्यवाद मॅडम. खूप भारी तुम्ही आहे. आमच्या नर्सरीला भेट दिली. पुन्हा एकदा तुमचे माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीने हा, स्वागत करतो आणि धन्यवाद सर. आम्ही परत येऊ तुमच्या नर्सरीला, परत भेट देऊ. मॅडम, ह्या आमच्या नर्सरीतून तुम्हाला आमच्या सर्व परिवारातर्फे एक छोटीशी भेट, एक झाड देत आहे. हे झाड व्यवस्थित लावा, त्याला भरपूर फुले आले पाहिजेत, अशा पद्धतीने त्याची निगा राखा. ओके सर, नक्कीच तुम्ही म्हणाल तसंच मी आता करणार आहे. मला खूपच हे प्लांट आवडलंय. थँक्यू वन्स अगेन. ओके, धन्यवाद. ठीक आहे.